तर 3 चेंडू झाल्यानंतर हेमंत केनी जर आले नाही तर त्यांना बाहेरच राहावं लागेल. 3 चेंडू ज्यावेळी आपण टाकले नाही तर 3 चेंडूच्या अगोदर तुम्हाला इथे जर आले तर आपण हेमंतला प्ले करण्यासाठी संधी देऊ. ओके, थँक्यू. प्रथमेश पहिला चेंडू पुलरलेंचा पाठवून दिला सीमारेषा बाहेर आला. यावेळेस षटकार फलंदाज लीलाधरच्या बॅट मधून. डीजे थांबायचं आहे. डीजे बीमर साठी या ठिकाणी चेकिंग साठी या ठिकाणी जरूर कॉल आलाय पंचांचा थर्ड अंपायर कडे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बीमरचं ऑब्जेक्शन आहे. पंच अमित सर आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांच्या माध्यमातून चेकिंग केले जाते. हा चेंडू बीमर आहे की फुलटॉस. मात्र नो, इट्स फेअर डिलिव्हरी. पंचांचा इशारा आलाय. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चौकार आलाय. षटकार आलाय. 6 धावा नोंदवल्या गेल्यात पहिल्या चेंडूवरती प्रथमेशच्या. हेमंत केनीसोबत दाखल झाले असतील तर लगेच मैदानामध्ये उतरा आपण. तीन चेंडू नंतर आपण मैदानामध्ये लगेच. पुढचा चेंडू लीलाधरसाठी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर महत्वपूर्ण लढतीमध्ये अजून एक चांगला स्ट्रोक पॅडलशिप लावण्याचा प्रयत्न सफल झाला आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषे लगत आणि 3 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत या ठिकाणी फील्ड केला गेला चेंडू आणि 3 तर धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्यात फलंदाजांनी. 3 धावा आणि संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती. नऊ धावा धावफलकावरती लागलेल्या महत्वपूर्ण लढतीमध्ये प्रथमेश गोलंदाजी थोडीशी लाईन बिघडली. हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड होईल का? मात्र ऋतिक केनी चेंडू खाली अप्रतिम झेल पकडला गेलाय आणि स्ट्रायकिंग केला असणार फलंदाज रोहित मात्र या ठिकाणी मात्र डग आउट मध्ये दाखल. थँक्यू डीजे. क्वार्टर फायनलची लढत आहे. लढतीमध्ये आपण पाहतोय यावेळेस मैदानावरती जिते आणि पेठलीमध्ये चालू असलेला संघर्ष. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतर 3 धावा आणि त्यानंतर विकेट प्राप्त केली आहे. ऋतिकची आपण याची गोलंदाजी जर पाहिल्या तर पहिल्या 2 मॅचमध्ये प्रथमेशने प्रभावित केलं. पहिल्या 2 मॅचमध्ये लगातार आपण पाहिला तर पहिल्या मॅचमध्ये अनुक्रमे 2 धावा त्यानंतर 8 धावा आणि त्यानंतर या मॅचमध्ये आपण पाहिला तर जिथे संघाच्या फलंदाजाने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला त्यानंतर 3 तिहेरी धावा आणि आतापर्यंत 9 धावा ठोकल्या गेल्यात. 3 चेंडू उर्वरित बाकी असणार. नवीन फलंदाज आल्या मात्र चांगला स्ट्रोक लगावलाय. संधी आहे कॅचची आणि निर्माण संधी या ठिकाणी संधी गमावली नाही. या क्षेत्ररक्षकाने अप्रतिम झेल पकडलाय. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्या. मैदानावरती आपण हरीश गावणला पाहतोय जो मात्र शून्यावरती बाद झालाय. जिथे संघाचा बॅकर्स खेळाडू आहे ज्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याने दाखवून दिलं होतं. मॅन ऑफ द मॅच त्याने पटकावली होती. आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र या ठिकाणी आपण 3 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाज करतो आणि त्याचमध्ये आपण पाहतोय मैदानावरती कालांतराने विकेट्स प्राप्त होतात आणि इथे मात्र लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाल्यानंतर प्रथमेशने मात्र या ठिकाणी कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मैदानावरती हॅट्रिक घेण्याची संधी प्रथमेशला असेल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय.
निलेश पाटे हा फलंदाज असणार आहे. लगातार 2 चेंडू 2 विकेट प्राप्त करत असताना हॅट्रिक साधून देईल का? हॅट्रिकची संधी मात्र निर्माण झाली आहे प्रथमेश केनीला. एक चांगला खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. आतापर्यंत त्याने गोलंदाजीने प्रभावित केलं. आता या ठिकाणी हॅट्रिक घेण्याची संधी त्याला निर्माण झाली आहे. नित्य 6 पटका पुलटॉस आहे, मात्र ऋतिक केने या ठिकाणी झेल पकडणार का? आणि एका हाताने एफर्ट दाखवण्याचा प्रयत्न केला. चांगलं एफर्ट होता या ठिकाणी, प्रयत्न चांगला केला गेला, मात्र प्रयत्नांना आलं अपयश आणि त्या चेंडूवर आल्या 2 धावा. 2 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते 11 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 11 धावा. पहिल्या षटकाच्या काही चेंडू शिल्लक असल्यानंतर मात्र मैदानावरती आपण पाहतोय पेटाले संघ संघर्ष करत असताना इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काहीसा या ठिकाणी आपण पाहतोय खराब सुरुवातीनंतर या ठिकाणी जेल घेण्याची संधी होतीये. मात्र प्रीतम केनीने आतापर्यंत पाहिलं तर 3 ते 4 झेल पकडले त्या टुर्नामेंटमध्ये. एक झेल पकडला असता तर नक्कीच या ठिकाणी सुवर्ण संधी झाली असती. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर झेली सोडला आणि 1 धाव धावफलकावर लागली. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे जिथे संघाची 12 धावसंख्या आतापर्यंत. 12च्या सरासरीने जर इथे 35-36 धावा केल्या तरी सुद्धा या ठिकाणी संघर्ष करू शकेल संघ. कारण आपण पाहिलं संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार चौकार जास्त येत नाहीत आणि त्याचमुळे हा संघ मात्र या ठिकाणी काहीशा सावध आणि संत मात्र चांगल्या सुरुवातीने या ठिकाणी पहिल्या पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा दिल्या गोलंदाज प्रथमेश केनेने. तर याच दरम्यान हरिभक्त पारायण दिलीप बुवा यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. तसेच मृदुंगमणे विश्वनाथ बुवा यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आमदार चषक 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि एक तडाखा जरूर आलाय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर झेल तर पकडला गेलाय आणि षटकार गेला यावेळेस मैदानावर जितू संघासाठी निलेश पाटीलच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. मात्र आयवाच कॅच पकडला गेलाय. बक्षीस असणार का नाही या ठिकाणी? यस, 500 रुपये बक्षीस आहे, यायचं आहे. रेड टी शर्ट वाले कोणी प्रेक्षक आहेत त्यांनी यायचं आहे. अजून एक चांगला चेंडू मात्र बिस्टामिंग स्ट्रोक आणि ते झेलवण्याची संधी गमावली आहे. 3 शतरक्ष चेंडू खाली येतो ते मात्र या चेंडूवर आला 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली 19 धावा. ऋतुचक्रनं गोलंदाजी पाहिली तर लगातार 3 मॅच मध्ये त्याला फारशी चांगली गोलंदाजी करता आली नाही. ही पहिल्या मॅच मध्ये 18 त्याच्या गोलंदाजीवर, दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा 18 आल्या होत्या आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. इथं मात्र षटकाराला प्रत्युत्तर दिलंय, बोल्ड झाला, विकेट याकडे पटकलंय. फलंदाज मात्र या ठिकाणी लीलादारला त्यांनी बागारी परतावलाय. ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्रात यस, 200 रुपयाचा पारितोषिक आयवा कॅशसाठी असणार आहे. मागच्या मॅच मध्ये हाय व्होल्टेज मॅच होती, त्या मॅच मध्ये 500चं होतं बक्षीस. मात्र 200चं पारितोषिक या ठिकाणी कंटिन्यू असणार आहे. पेटाली संघाचे माजी खेळाडू आहेत, त्यांनी मात्र झेल पकडलाय आपण याच व्यासपीठावरती. इथे आपण पाहतो मैदानावरती काहीशी या ठिकाणी अवस्था बिकट झाली होती पेटाला टीमची. मात्र एक विकेट प्राप्त केल्यानंतर थोडासा दिलासा मिळाला असेल पेटाला टीमला. विलास केनी यांनी झेल पकडलाय. 200 रुपयाचा पारितोषिक आपल्याला असेल. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार संतोष दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय आवाक्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि दीपक शेठ पाटील यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आहे ते मात्र विलास केनी यांना सुपूर्द करण्यात आलेलं आहे. यस, 500 रुपये दिलेले आहेत. हा दिलदारपणा आहे पहा. इथे आम्ही स्वतःहून 200 वडलो होतो, मात्र आयोजक आहेत, आयोजकांनी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे विलास केनी यांना. थँक्यू. पुढचा डावखोरा फलंदाजासाठी टॅप केलाय आणि इथे टॅप करून चुकी झाली या क्षेत्ररक्षकाची. चुकीचा भरणा मात्र करावा लागतो 4 धावांनी आणि आल्या आल्या मात्र या ठिकाणी या फलंदाजाने प्रेमाचा फटका दाखवला आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला या ठिकाणी 4 धावा वसूल करत असताना संघाची धावसंख्येमध्ये 4 ने भर पडली. 23 धावसंख्या नोंदवून गेली आहे. अतिशय चांगली कामगिरी करत असताना जिथे संघ आपल्याला मैदानावरती दिसतोय
पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र या ठिकाणी विकेट प्राप्त केली होती. त्यानंतर मात्र या ठिकाणी चौकार नोंदवत असताना इथे मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली. 3 षटकामध्ये किती धावा असतील ते मात्र याला पाहावं लागेल. चांगला स्ट्रोक लागवण्याचा इन्साइड आउटचा फटका आहे, मात्र चेंडू आपण पाहिला डिप्पा फील्ड केला जातो तोपर्यंत आली फक्त एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 24 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आणि त्यानंतर मात्र पहिल्याच चेंडूवर षटकार आल्यानंतर ऋतिकच्या गोलंदाजीवर आतापर्यंत आपण विचार केला तर 5 चेंडूवरती 12 तर आलेले आहेत. उर्वरित चेंडूवरती किती धावा असतील की याही चेंडूवर या ठिकाणी आपण पाहू 12च्या सरासरीने धावा असतील. डॉट काढणं महत्वाचं असणारं पेटाले टीमसाठी, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अंधाराचा फायदा थोडासा या ठिकाणी होण्याची संधी निर्माण झाली आहे. कारण बॅटिंग करत असताना इथे मात्र चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत 12च्या सरासरीने जिथे संघाने. ऋतिक पुन्हा आता गोलंदाजच्या मार्गावर पेटाले एंड करून 12 करत असताना मैदानावरती थोडीशी शांतता पसरली, कारण मॅच मध्ये एक घरचा संघ खेळतोय, एक पाहुणा संघ आपण पाहतोय. पेन विभागातील दमदार संघ चांगला स्ट्रोक लगावला, पायचा झेल होतोय का आणि इथे झेलची संधी निर्माण झाली. झेल पकडला गेला यावेळेस मैदानावर ऋषी केनी याच्या माध्यमातून आणि आणखी एक फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. शेवटच्या चेंडूवर आली सफलता. 12च्या सरासरीने 2 षटकांमध्ये 24 धावा. कर्तव्याची जाण रामशेठ ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्रात मान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत दादा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत दादा ठाकूर. एका षटकाचा खेळ बाकी असणार आहे. एका षटकामध्ये किती स्लॉगर षटकामध्ये धावा येतील इथे मात्र ऋतिक पाडे आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. एक ऋतिक केनी गेला तो म्हणजे पेटाले संघाचा, त्याच्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. आता मात्र हेमंत केनी ज्याच्यासाठी मात्र या ठिकाणी वाट पाहिली गेली आहे. संघाचा मुख्य घटक, मुख्य अविभाज्य घटक पाहिला जातोय. हेमंत केनी याच्याकडे शेवटचं षटक फेकण्याची संधी त्याच्याकडे असणार आहे. हा स्ट्रोक अतिशय चांगला पॅडल स्वीप, झेल घेईल का नाही आणि अतिशय चांगला एफर्ट, काय प्रयत्न दाखवलाय परेशने. 6 धावा असं वाटलं एका क्षणाला की 6 धावा, तिथे आली फक्त 1 धाव. अतिशय चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले परेश केडीच्या माध्यमातून. फक्त 1च धाव या चेंडूवरती आणि रनरच्या स्वरूपात फलंदाज मैदानातून एक जरूर बाहेर जाताना पाहायला मिळतोय. ऋतिक आल्या मात्र या ठिकाणी मैदानातून बाहेर. थँक्यू डीजे केतन आपल्याला मैदानात जाताना पाहायला मिळतोय. कारण घाई करण्याची गरजच तेवढी आहे, कारण उर्वरित एकच षटक हे बाकी आहे आणि एका षटकामधले 5 चेंडू आता शिल्लक असणार आहेत. लगातार आपण मैदानातून पाहिलं तर चांगली कामगिरी करत असताना निल्यादरला पाहिलं होतं, रोहितला, हरेशला पाहिलं होतं आणि ते फलंदाज मैदानातून बाहेर होत असताना आता संधी निर्माण झाली आहे नवीन फलंदाजांना. एका बाजूला प्रेमला आपण पाहतोय, केतन आणि प्रेम मैदानावरती हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र अलॉंग द कार्पेट हा फटका या ठिकाणी चेंडू गेला सीमारेषेजवळ. मात्र तोपर्यंत या ठिकाणी आपण मैदानात पाहतोय ऋतिकच्या हातून चेंडू येतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करत असताना आल्याला मात्र या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जिथे मात्र मोठे फटके मारण्यामध्ये अपयश येते तिथे मात्र जरूर सिंगल डबल या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 धावसंख्येवरती. अजूनही या षटकामधले 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. हा चेंडू मात्र या ठिकाणी काहीच समजला नाही आणि इथे क्षेत्ररक्षक सुद्धा चुकी करतात. यष्टीरक्षकाने चुकी केली आणि त्याच दरम्यान त्याच्या मागे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं बॅकअप खराब पाहायला मिळालं आणि त्याच दरम्यान मैदानात पाहायला मिळाल्या 2 धावा अजून ऍड केल्या त्याला बॅटिंगच्या स्वरूपात या ठिकाणी धावा असतील या. आणि जरूर आपण पाहतो पंचांचा इशारा सुद्धा असा आलाय. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावांवरती. 5 गडी बाद आतापर्यंत झालेत. उर्वरित चेंडू बाकी असणार आहेत ते मात्र 3 चेंडू बाकी. 3 चेंडूवरती आतापर्यंत धावा आल्यात 5. उर्वरित 3 चेंडूवरती किती धावांचं या ठिकाणी टार्गेट असेल टीम जिथे संघाकडून
या चेंडूवर चांगला फटका तर आहे, मात्र पुन्हा एकदा आपण क्षेत्ररक्षक पाहतोय अतिशय चांगला दूरवरचा या ठिकाणी धावगती घेत मात्र या ठिकाणी झेल पकडण्याची त्याने प्रयत्न जरूर केला होता, मात्र या ठिकाणी प्रयत्नानं यश आलं नाही. चेंडू अडवला जरूर गेलाय. 2 धावा अजून ऍड होतील. लगातार आपण पाहतो 3 चेंडूवरती 6 धावा, म्हणजे या ठिकाणी विकेटवरती या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं, म्हणून थोडा थकवा या ठिकाणी जाणवलाय फलंदाजाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या धावसंख्येवरती. अजूनही आपण मैदानावरती पाहतोय 2 चेंडू बाकी असणार. हेमंत केनी मात्र बॉलिंग ट्रॅकवर, ज्याने मात्र पहिल्या मॅच मध्ये सामना रंगवला होता, तोच गोलंदाजी ते मात्र चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आणि झेला अडवलाय. प्रतिम क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण. नाव काय? तो हो, बाजूंनी जिथे जिथे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रीतमने मात्र मैदान जाणून सोडले खऱ्या अर्थाने. त्याला जरी या ठिकाणी आपण मैदानात पाहिले बॅटिंग आणि एकच रन्स, कारण आपण पाहिलं तर फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला, त्याला वाटले की षटकार जाईल, मात्र त्या दिशेने प्रीतम आहे आणि त्या दिशेने प्रीतमने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. ज्या प्रीतमने 2 मॅच मध्ये अप्रतिमाची या ठिकाणी आपण पाहिलं तर कॅच मिळवले आहेत आणि तोच प्रीतम मात्र चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाला. आपल्या संघासाठी त्यांनी जरूर धावा वाचवल्या. पेटल टीमकडून फिल्डिंगचा एफर्ट खूप चांगला पाहायला मिळाला आतापर्यंत. रिव्हर्स अटेम्प्ट आणि इथे पाहतो आपण चेंडू सीमारेषेलगत जाईल का? चेंडूमध्ये गती कमी आहे, पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. या वेळेस मात्र चेंडू सीमारेषे घरंगलत बाहेर गेलाय आणि या चेंडूवर 4 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती मात्र 36. 12च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. त्या मात्र 36 धावा आणि 37चं टार्गेट 18 चेंडूंमध्ये असेल टीम स्वर्गीय महादेव विलेवाणा विकास स्पोर्ट पेटाली टीमला. आणि 37 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करत कोणता संघ मात्र दाखल होईल टॉप 4 मध्ये, कोणता संघ आमदार चषक 2023 मध्ये एका ट्रॉफीचा हक्क दाखवेल ते येणाऱ्या काळामध्ये समजेल. तत्पूर्वी या ठिकाणी श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर आमदार चषक 2023 मध्ये या ठिकाणी धन्यवाद देईन दीपक शेठ पाटील आयोजक, तसेच आयोजक संतोष शेठ पाटील, माजी सरपंच तलोजा मजकूर, तसेच आमच्या साई राजे, त्याचप्रमाणे ऋषी गायकवाड MTC लाईव्हच्या नक्की CEO यांचं मी नक्कीच आभार मानेन आणि पूर्ण तळोजा मजकूर संघाचं आभार व्यक्त करतोय. आणि आपली रजा घेत असताना पुन्हा एकदा लाईट जर ऑफ करा. हॅलो चेक. हॅलो तर धन्यवाद साई. पुन्हा एकदा आपण जाऊया साई राजे यांच्याकडे. दमदार आवाज आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला भेटेल शेवटच्या सत्रामध्ये. 37 धावांचं टार्गेट असताना पुन्हा एकदा मायक्रोफोन होती निमंत्रित करतो. धन्यवाद साई. बोल ना बोस. नाही मी फोन करीन, एक एंट्री कमी होतो तुला फोन करीन. हा शुक्रिया, धन्यवाद संतोष सर का आवाज आपने सुना पहले सत्र में. 3 ओवर का मुकाबला और लक्ष्मी नारायण क्रिकेट टीम की आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती हुई. 2 धर्मवीर 2 कर्मवीर जय और वीरू की जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती हुई. मंच के ऊपर देखिए प्रकाश राजन साहब मैच का लुत्फ उठाते हुए. अजय यादव है, जबस्टीन है, कार्तिक है, राज चौधरी है, अभिषेक गुप्ता और विश्वनाथ बुआ पिसरवे और वेलिप बुआ पिसरवे, एक संगीत विशारद पूरा नाम से चर्चित है, उनका भी हम स्वागत करेंगे. कन्हैया पाटिल स्कोरिंग की भूमिका में, हमारे प्रमय पाटिल इस बार स्कोरिंग की भूमिका में. भावेश म्हात्रे ये देखिए ऑपरेटिंग की भूमिका में. गेंदबाजी के लिए पहली गेंद प्रथमेश के लिए इनसाइड आउट का स्ट्रोक देखा. डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री रेखा के बाहर. 1 बाउंस आउट ऑफ द पार 4 रनों के लिए. थैंक यू.
अजय वानखेड़े साहब आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत है एमएलए ट्रॉफी 2023 में। अजय वानखेड़े साहब आइए मंच के ऊपर, आपका तहे दिल से हम स्वागत करेंगे तलोद मजकूर कि इस शानदार लाजवाब प्रतियोगिता एमएलए ट्रॉफी 2023 का एक शानदार पर्व। पहली गेंद के ऊपर 4 रन बने, गेंदबाजी के लिए गेंदबाज हरीश टग्यारे प्रथमेश इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे। गेंद इतनी रफ्तार भरी गेंद थी, मानो पलक झपकती गेंद सीधा विकेट कीपर के दास्तानों में चलान देती हुई डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंदों के ऊपर कोई भी नंबर नहीं लिखे होते। देखिए 3 ओवर का ये मुकाबला, पहली गेंद के ऊपर 4 रन बने थे और 37 रन का टारगेट इस समय सेट किया है। जबरदस्त गेंदबाजी इस समय करनी होगी, गेंदबाजी हरीश के हम देख रहे हैं। हल्के हाथों से उड़ाया, गेंद हवा में और एक आसान सा कैच, बल्लेबाज बंटी के पारी का खात्मा। आमदार चषक भारी तळोजे मजकूर गावाला, आमदार चषक भारी तळोजे मजकूर गावाला। शुक्रिया। ये देखिए पहली गेंद के ऊपर लाजवाब 4 रन देखे, बाद में पलटवार। देखिए बारी बारी सबके बारी, पहली तुम्हारी तो बाद में हमारी। इसे कहते ईट का जवाब पत्थर से, सेन का जवाब पत्थर से और चटनी का जवाब रायते से देने की इस बार कोशिश करे गेंदबाज। जबरदस्त गेंदबाजी, नबीतुल गेंदबाजी और हरीश की हम इस बार सराहना करेंगे। अब आएंगे कैप्टन ऑफ द टीम लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब पीठाली की ये जोड़ी मैदान के अंदर खेलने के लिए तैयार है। 3 गेंद होते हुए अगली गेंद हल्के हाथों से ड्राइव करना चाहते थे, इस बार डायरेक्ट हिट, बल्लेबाज उमेश बिग विकेट मैदान से बाहर। गर्दी जमली सामने बघायला। श्रीकृष्ण क्रिकेट संघाने केलंय आयोजन भारी मैदानाला। ओ आमदार चषक गाजतोय भारी तळोजे मजकूर गावाला। श्रीकृष्ण क्रिकेट संघाने केलंय आयोजन भारी मैदानाला। आमदार चषक धन्यवाद। विकेट हैट्रिक की चांस है इस समय गेंदबाज हरीश को, जो विकेट हैट्रिक विश्व कप 1983 में हमने देखा था। बेहतरीन चेतन शर्मा जब कप्तान थे कपिल देव, उसी मैच में चेतन शर्मा ने विकेट हैट्रिक प्रस्थान की थी और भारत ने वो विश्व कप उठाया था। गेंदबाजी के लिए और बॉलर की बात करेंगे तो मैन ऑफ द सीरीज के लिए इस खिलाड़ी को मैन ऑफ द सीरीज में बाइक मिली थी। लाजवाब गेंदबाजी, विकेट की हैट्रिक। इस बार ऑफ साइड में ऑफ स्टंप के काफी बाहर दंडित घोषित किया और 1 रन मिलेगी और 1 रन के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 5 रन, 37 रन। अब बात करेंगे जीतने के लिए 32 रन की जरूरत है बची हुई गेंदों के ऊपर। देखिए स्वर्गीय वासुदेव रामदास पाटिल स्टैंड पूरी तरह से भरता हुआ, स्वर्गीय कृष्णा पाटिल स्टैंड पूरी तरह से भरा हुआ है, स्वर्गीय जनार्दन राघव पाटिल स्टैंड पूरे जो स्टैंड है कचाकच भरा हुआ है मैदान। ऑन साइड में ऑफ स्टंप के काफी बाहर। वंस अगेन इस बार दिशा से भटक रही है। यो मनोवैज्ञानिक जो दबाव है वो दबाव के कारण इस बार गेंदबाजी थोड़ी सी खराब होती हुई 6 रन होती हुई है स्कोर बुक के ऊपर। 31 रन की जरूरत है बची हुई गेंदों के ऊपर। इस ओवर की बात करेंगे, गेंदें हो चुकी है 4 गेंदे हो चुके हैं, 2 गेंदे अंतिम ओवर। मैंडेटरी पावर प्ले में शॉर्ट टर्न शॉर्ट स्क्वायर लेग, ये देखिए डिप एक्स्ट्रा कवर में और लॉन्ग ऑन की रीजन में फील्ड की रचना करते हुए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद सामने है ऋतिक केनी, ये भी बाइक मैन है। नारिवली प्रतियोगिता में नाइट में हमारे बिल्कुल ऋतिक केनी को भी बाइक मिली थी और एक हफ्ते में 2 बाइक लेने वाले बल्लेबाज है हमारे हेमंत केनी। दोनों बाइकर मैन है, गेंदबाज भी और बिल्कुल बल्लेबाज दोनों भी बाइकर मैन है। देखिए क्रिकेट का जो क्रेज है बढ़ता जा रहा है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद उड़ाया, गेंद हवा में, गेंद जाएगी सीधा। ओहो गुड कैच, बल्लेबाज के पारी का खात्मा। शुक्रिया, जोरदार तालियां गेंदबाजी के लिए क्योंकि विकेट हैट्रिक संपादित की इस गेंदबाज हरीश ने। लाजवाब गेंदबाजी कहीं मिलेगी। यस, निश्चितच हरिभक्त पारायण आणि उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती पूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे कीर्तनकार अर्थातच लालचंद्र बुवा
राजे या ठिकाणी आले, त्यांचं मनपूर्वक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. लालचंद महाराज या ठिकाणी आले, त्यांचं मनपूर्वक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करू. रोहित पाटील आमचे लाला शेट्टी यावं आपण आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आरटीओ मध्ये कार्यरत असणारे एक चांगला व्यक्तिमत्व आमचे रोहित लाला, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अब गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है. हरीश ईश्वर की अंतिम गेंद, टीम का टोटल है स्कोर बुक के ऊपर 7 रन. तो 30 रन बनाने हैं बची हुई 13 गेंदे और 30 रन. इस बार गेंद जारी लॉन्ग ऑफ के रीजन में सिंगल, और सिंगल के साथ टीम की टोटल की बात करेंगे तो एक ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल है 8 रन. आयोजन भारी केला मैदानी संतोष पाटील दीपक पाटील. दोघांची जोडी लय दमदार म्हणून सारे देतात मान. चर्चा होते हो त्यांची, त्यांचा होतो बोलबाला. संतोष दीपकची चर्चा त्यांचा शुक्रिया डीजे भाई सर. अब कड़ा संघर्ष करना पड़ेगा. बची हुई 12 गेंदे 29 रन की जरूरत है. स्कोर बुक के ऊपर रन संख्या देखिए 8 रन. आप बचे हुए समीकरण 12 गेंदे 29 रन की जरूरत है. जबरदस्त बल्लेबाजी. इस बार कड़ा संघर्ष जारी रखना पड़ेगा. इस मैदान के अंदर पानी से जो नहाता है वो लिबास बदल सकता है, और जो पसीने से नहाता है वो इतिहास रचता है. तो इतिहास रचने वाली बल्लेबाजी इस मैदान के अंदर करनी होगी. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. बची हुई 12 गेंदे जीतने के लिए 29 रन की जरूरत. गेंदबाजी में यहाँ से होता हुआ बदलाव. गेंदबाजी करेंगे रुपेश. लेफ्ट हैंड के बल्लेबाज परेश केनी के लिए. इस बार देखिए हाफ ट्रैकर की गेंद थी, गेंद और बल्ले का संपर्क नहीं बना. अब मनोवैज्ञानिक दबाव बढ़ता हुआ जा रहा है. देखिए पूरी दर्शक पेटाली के समर्थक काफी मात्रा में है, और पूरी तरह से इस बार सन्नाटा चलता हुआ इस मैदान के बाहर. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. इस ओवर की अगली गेंद लॉब किया, गेंद हवा में बातें करती हुई, लेकिन फील्डर है, और इसी के साथ एक और विकेट. मैदान से बाहर परेश केनी. बैक टू द डगआउट. धन्यवाद. जबरदस्त प्रयास करते हुए देखिए, कहीं मिलेगी प्रशंसा तो कहीं नाराजगी का बहाव मिलेगा. तू चला चल राही अपने कर्म पथ पर, जैसा तेरा भाव वैसा प्रभाव मिलेगा. समीकरण यहाँ से बदलता हुआ देखिए. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर सफलता मिली. सफलता दोस्तों एक दिन में नहीं मिलती, लेकिन थाम लो तो आपको एक दिन जरूर मिलती. यहाँ से समीकरण बदलता हुआ 10 गेंदे और जीतने के लिए 29 रन की जरूरत. आपको कड़ा संघर्ष जारी रखना पड़ेगा. इस मैदान के अंदर एक प्रभावशाली बल्लेबाजी करनी होगी. उड़ाने होंगे छक्के, उड़ाने होंगे चौके. मैदान के अंदर तहलका मचाने वाली बल्लेबाजी करनी होगी. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. अगली गेंद फ्लॉप करने की कोशिश, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी. जबरदस्त गेंदबाजी, जहरीली गेंदबाजी. अब समीकरण बहुत ही कठिन बनता जा रहा है. सामने घना अंधेरा है, पहाड़ चीरकर रास्ता बनाना है. मुश्किल तो जरूर है, लेकिन नामुमकिन ऐसा कुछ भी नहीं है. हिम्मत है मर्दा, मदद है खुदा. कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहिए अब जैसा. 9 गेंदे और जीतने के लिए 29 रन. मंजिल काफी दूर है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ अंकों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. थर्ड अंपायर की मांग. चलिए थर्ड अंपायर की भूमिका में हमारे अमर पाटिल इस बार जाएंगे थर्ड अंपायर की भूमिका में. गेंदबाज तैयार. फिर से एक बार समीकरण बिल्कुल हार्ड बनता जा रहा है. 9 गेंदे 29 रन. सामने खेला है, सिंगल से बात बनने वाले है नहीं. मैच को जीतना है तो उड़ाने होंगे छक्के, उड़ाने होंगे चौवे. इस मैदान के अंदर गेंदबाजी के लिए गेंदबाज की हम तारीफ जरूर करेंगे. रुपेश ने देखी है बिल्कुल बड़े स्ट्रोक से वंचित रखा इस बल्लेबाज को.
बेहतरीन गेंदबाजी, नबीतुल गेंदबाजी, जहरील गेंदबाजी इस मैदान के अंदर चलता हुआ। ये देखिए बहुत बड़ा संघर्ष। अब हेमंत को अपनी पुरानी यादें ताजी करनी होगी, उड़ाने होंगे छक्के, चौवे की जरूरत है। ओहो, ब्लाइंड स्ट्रोक, गेंद और बल्ले का संपर्क नहीं बना और गेंद सीधा विकेट कीपर के दास्तानों में। आप एक तरफा चलता हुआ ये मुकाबला देखिए इस बार दिखा रहे हैं इस मैदान के अंदर। जीतो I11, जीतो टीम, इलाका तुम्हारा तो धमाका हमारा। जबरदस्त गेंदबाजी, उड़ाया गेंद, जाएगी लॉन्ग ऑफ के ऊपर से। यह है हेमंत केनी का ब्रांडेड स्ट्रोक 6 रनों के लिए। धन्यवाद। जमा सचरे जल्दबाजी करे, जीते टीम आपको जल्द से जल्द फील्ड की रचनाएं करनी होगी। 6 गेंदे 22 रन, 6 गेंदे 22 रन की जरूरत है। जबरदस्त लाजवाब है प्रतियोगिता। कल के दिन में सुपर 4 में क्वालिफाई हुई चेतनेश्वर खुटारी टीम, लेकिन अब इस दूसरे दिन में हु इज द लकी गाय जो अगले राउंड में यानी कि दूसरे दिन में बिल्कुल सुपर 4 के लिए क्वालिफाई होगी। अब 6 गेंदे 22 रन, जबरदस्त मेहनत करनी होगी। बनना है तो चमकता हुआ सूरज बनो। लोगों का पसीना छूटना चाहिए आपकी औकात देखने के लिए। 6 गेंदे 22 रन की जरूरत है। गेंदबाजी देखिए रिवर एंड से प्रतीक मात्रे गेंदबाजी के लिए तैयार। सामने है बल्लेबाज हर्षद। इस बार ये देखिए ब्लाइंड स्ट्रोक, जरूरत नहीं थी और बल्लेबाज यहां से रन आउट। 5 गेंदे 22। अब बहुत बड़ा संघर्ष है, बहुत बड़ी जीत आपको जीतनी है तो इस बार 5 गेंदों के ऊपर 22 रन बनाने होंगे। अब मयूर बल्लेबाजी के लिए अब यहां से समीकरण बदलता हुआ 5 गेंदे 22 रन कंपलसरी चेसेंगे। नाराज किया देखिए लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब पेटाली टीम के इस बल्लेबाजों ने। ऋतिक का भी बल्ला नहीं बोला, प्रथमेश का भी बल्ला नहीं बोला और बिल्कुल नाराज किया इस मैदान के अंदर। बेधड़क गेंदबाजी इस समय चलते हुए लेफ्ट हैंडेड के बल्लेबाज मयूर। 5 गेंदे 22, 5 गेंदे 22 रन। बहुत बड़ा संघर्ष है। जितना कठिन संघर्ष जीत उतने ही लाजवाब होती है। 5 गेंदे 22 रन, अभी तक कोई नहीं जीता। बिल्कुल 50-50 मुकाबला चलता हुआ। ये देखिए मैदान के अंदर बिन बुलाए मेहमान पधार रहे मैदान के अंदर और 5 गेंदे 22 रन। इस बार ऑन साइड में घुमाया गेंद, गेंद गिर जाएंगे फील्डर। बेहतरीन फील्डिंग और यहां से समीकरण बदलता हुआ। अब 4 गेंदे जीतने के लिए 21 रन की जरूरत। अब हिम्मतवार और इस बार बल्लेबाज को इसी मैदान के अंदर बिल्कुल बाजीराव सिंघम बनना पड़ेगा। हार्ड हिटर बल्लेबाज हिटमैन रोहित शर्मा की जैसी बल्लेबाजी इस मैदान के अंदर करनी पड़ेगी। 4 गेंदे 21 रन, 4 गेंदे 21 रन की तो जरूरत है गेंदबाजी के लिए। गेंदबाज तैयार, गेंदबाज तैयार। 4 गेंदे 21 रन। इस बार उड़ाया गेंद हवा में बातें करते हुए। ये है हेमंत केनी का ब्रांडेड स्ट्रोक, जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से सीमा रेखा के बाहर दन दन करती हुई 6 रन। बक्षीस तुला मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला एक षटकार शुक्रिया। 3 गेंदे और जीतने के लिए 15 रन। तो रख हौसला, वो मंजर भी आएगा। प्यासे के पास चलकर खुद समंदर भी आएगा। थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, तुम्हें मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। 3 गेंदे 15 रन। एक गेंद काफी निर्णायक होगी। यदि ये गेंद भी जाती है बाउंड्री रेखा के बाहर तो मजा आएगा दोस्तों। एक गेंद ऑफ स्टंप के बाहर दंडित घोषित किया। अंपायर का इशारा आता हुआ। ये देखिए 3 गेंदे आप जीतने के लिए 14 रन की जरूरत। अंपायर का इशारा अंतिम है। अंपायर डिसीजन इज फाइनल डिसीजन।
DRS आपको सिर्फ बीमर के लिए मिलेंगे। बिल्कुल यहाँ से 3 गेंदे 14 रन की जरूरत। बेहतरीन, ये गेंद काफी निर्णायक है, ये गेंद काफी निर्णायक। यदि ये गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता है तो मैच बनेगी इस मैदान के अंदर, तहलका मचाएगा। सामने केला है, अब गेंद जाएगी लॉन्ग ऑफ के रीजन में और ये बल्लेबाज। चले, मैच बिल्कुल आप एक तरफ बनेगा। 2 गेंदे 13 रन, 2 गेंदे 13 रन की जरूरत। यदि एक गेंद वाइड आती है और 2 गेंदों के ऊपर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो बात बन सकती है। डीजे एक षटकार मारून दाखव भावड्या मला अरे पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला एक षटकार मारून दाखव भावड्या मला एक षटकार मारून दाखव भावड्या मला 2 गेंदे और जीतने के लिए 13 रन। दिस मैच से ओनली गॉड मिरेकल, एक चमत्कार इस मैच को सेव कर सकता है, बचा सकता है इस मैच को। 2 गेंदे 13 रन। यदि गेंद वाइड जाती है, नो आती है तो बात बन सकती है। और बल्लेबाजी के लिए जिन्होंने आज के दिन में जबरदस्त कैच पकड़े, ऋषि केनी। थर्ड अंपायर की मांग मैदान के अंदर। चलिए अमर, आपकी फिर से एक बार जरूरत है थर्ड अंपायर की भूमिका में। दो गेंदे 13 रन। जबरदस्त अहमदाबाद ट्रॉफी 2023 का एक शानदार पर्व चलता है। देखिए मैन ऑफ द सीरीज के लिए ये देखिए सामने है आपके बाइक, जो हमें बाइक पुरस्कृत की है तलोजा बचकुल के माजी सरपंच संतोष दादा पाटिल। इनके माध्यम से उनका 10 जनवरी को बहुत बड़ा जन्मदिन यहाँ पे मनाया जाएगा। 2 गेंदे 13 रन। हर विकेट के लिए मैन ऑफ द सीरीज के रेस में खिलाड़ियों के लिए हर विकेट के लिए 5 रन है दोस्तों। 2 गेंदे 13 रन। मनोवैज्ञानिक दबाव, ये देखिए प्रेशर। ऋषि केनी में दमखम है, गहराई है इस बल्लेबाज में। अमोल केनी मैच का लुत्फ उठाते हैं। स्वागत है अमोल। हमारी दिनू केनी, आपका भी स्वागत है। किशोर केनी, आपका भी स्वागत है। ओहो, अब मैच नहीं बनेगी। 1 गेंद 13 रन। देखिए पेठाली के समर्थक पूरी तरह से नाराज और सीधा घर का रास्ता नापते हुए। चले, 1 रन और जीतने के लिए 13 रन की जरूरत। एक चमत्कार की जरूरत है इस मैदान के अंदर। शॉट ऑफ लाइन, गेंद उड़ाई हवा में बातें करते हुए और यहां से सिंगल। गुड, जबरदस्त जीत हासिल की। जीतो 11, जीतो टीम ने जबरदस्त प्रयास किया और गो टू सुपर 4। ढेर सारी शुभकामनाएं। हार्ड लक पेठाली टीम। आमदार चषकाचं आयोजन भारी तलोजे मजकूर गावाला आमदार चषकाचं आयोजन भारी तळोजे मजकूर गावाला संतोष पाटील, दीपक पाटील धन्यवाद। मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत।